महाविकास आघाडी म्हणून सत्ता स्थापन करू हा 2014लाच प्रस्ताव आला होता। पृथ्वीराज चव्हाणांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। महाविकास आघाडी म्हणून सत्ता स्थापन करू असा डिसेंबर 2014चा प्रस्ताव होता असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। 2014 मध्ये मी प्रस्ताव रिजेक्ट केला, 2019 मध्ये नंतर मीच प्रस्ताव पुढे केला असा दावा सुद्धा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। हा जो प्रस्ताव 3 पक्षाचा होता, आता तुम्हाला सांगतो मी की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं हा प्रस्ताव पहिल्यांदा मला वाटतं डिसेंबर 14ला माझ्याकडे आला होता। कोणाकडून? मित्रपक्षाकडून की आपण तिघे मिळून सरकार करूया। किती 2014 ला आमचा पराभव झाला आणि भाजपचं सरकार आलं, त्यावेळेला आलं होतं की यांना घालूया आपण तिघे मिळून करूया, बाकी पुढचं काय कोण होणार कोण ते नव्हतं झालं होतं। मी तिथल्या तिथं उभ्याच प्रस्ताव रिजेक्ट केला। पहिला प्रस्ताव ते नव्हतंच, पुढचं होतं मूळ कल्पना एकत्र यायचं का, मग नंतर पुढच्या गोष्टी तिथंच प्रस्ताव रिजेक्ट केला की आमच्या पक्षाला शिवसेनेवर जाणं मान्यच होणार नाही। मला मी जर गेलो प्रस्ताव घेतो मला तिथं ओरडतील तिथे आमचे नेते 14, पण 19ला मीच तो प्रस्ताव पुढे दिला।